विक्रांत, अरे पटकन काहीतरी खाऊन घे ना. नाही नाही, मला नको, माझं झालंय. आई अजून एक महत्वाची ओळख करून देतो. हे डॉक्टर विक्रांत. नमस्कार. नमस्कार. अरे ह्यांच्याविषयी मला सगळं काही माहिती आहे. काल मानसीने तुमच्याबद्दल सगळं काही सांगितलं, म्हणून विक्रांत कोण आहेत हे बघायची उत्सुकता होती मला. आज मी तुम्हाला मुद्दाम बोलवलं का विचारा, कारण आज आमचा विक्रांत घरी आहे. नाही तर कामाचं निमित्त करून हातातून तो निसटला तर काम संपून केव्हा परत येईल काही भरोसा नाही. आई पण तुला खरं सांगू, डॉक्टर विक्रांत धमाल माणूस आहे. म्हणजे आता जरी ते बोलत नसले तरी एकदा बोलायला लागले ना की तुला असं ऐकत राहावंसं वाटेल. तुमची फॅमिली खूप छान आहे. आता आपली म्हणा, जे या घरासाठी मानसी मुलीसारखीच आहे. आता सरीला आम्हाला जाव्यासारखाच आहे, हो की नाही? अहो, देशपांड्यांचा गणपती आमच्याच घरात बसवतो. अरे वा, छान. आणि हो, आता या वर्षीपासून दिवाळी एकत्र असेल. हा, आणि त्यासाठी दिवाळीपर्यंत थांबण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही सगळे एकत्र आलो ना की दिवाळीच असते. दिवाळी. चला मी निघतो, थोडंसं काम आहे. मी पण येते हॉस्पिटलला. ठीक आहे, मग तू. मी सोडतो ना तुला. ठीक आहे, मी निघतो. एक मिनिट आम्ही आपण सेल्फी नाही काढलेला. सेल्फी काढ. आता ह्याच्यातली औषधं कुठली, वेळ कुठली, काहीच माहिती नाही मला. म्हणून मनू हवी होती इकडे. काय झालं? अगं, औषधं कधी घ्यायची आहेत, कुठल्या गोळ्या घ्यायच्या आहेत, काहीच माहिती नाही आजी. मोना, उगीच आरडाओरडा करू नकोस. हं, उगाच आरडाओरडा नाही करते मी. मला काहीच माहिती नाही म्हणून तुला सांगते. थांब जरा. हे काय घेऊन येतेस आता? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.